नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बँक खात्यात 2000 रुपये कधी जमा होणार हा प्रश्न आता शेतकरी बांधवांच्या समोर उभा राहिलेला आहे। हीच महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की अखेर हा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जून महिन्यात जमा होणार असे म्हटले होते, पण आता नवीन अपडेट समोर आली आहे। त्यानुसार या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात बँक खात्यात 2000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या कोट्यावधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या योजनेतील 23वा हप्ता जून महिन्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत होता। 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी दौऱ्यावर असताना 22वा हप्ता जमा केला होता। त्यावेळी देशभरातील 9.3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली होती। आता पुढील हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये 3 समान टप्प्यात जे आहेत ते जमा करण्यात येतात। आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै दरम्यान जमा होतो। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात दुसरा हप्ता जमा करण्यात येतो, तर डिसेंबर ते मार्च महिन्यात तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो। 22वा हप्ता मार्च 2026 करण्यात आला होता, त्यामुळे 23वा हप्ता जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जूनच्या अखेरीस अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल। केंद्रीय कृषी मंत्रालयाने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या 2 महिन्यात जमा होईल। लाभार्थ्यांच्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतील। या योजनेच्या खात्यात नाव आहे की नाही शेतकऱ्यांना घरबसल्या तपासता येईल। यादीत नाव आहे की नाही मित्रांनो, ते तपासण्यासाठी काय करावं लागणार आहे तर बघा, पीएम किसानच्या तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। साईटवर शेतकरी कॉर्नर हा पर्याय निवडा, लाभार्थ्यांची यादी तपासा। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका। आता गेट डेटावर क्लिक करून लागलीच पेमेंट स्टेटसवर क्लिक करून चेक केल्यास संपूर्ण माहिती समोर येईल। मित्रांनो, KYC पूर्ण केली असेल तर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा होईल। खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, तर ॲग्रीस्टॅग या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे। तसेच खात्यात पैसे जमा होतील। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांना दिलेल्या या नंबरवरती संपर्क करता येईल, जो हा हेल्पलाईन क्रमांक आहे, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। या ठिकाणी त्यांच्या प्रश्नाचे निरसन होण्यास मदत होईल। बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने काही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे। सातत्याने काही प्रक्रिया कराव्या लागतात। जे शेतकरी KYC आणि भूसत्यापन सारखी प्रक्रिया या दरवेळी पूर्ण करत नाही, त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा होत नाही। तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, KYC अपूर्ण असेल तर जुलै महिन्यात हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये असे आवाहनही करण्यात आलेले आहे।